आपल्याला रस्त्यावर दिसला नाग तर चला मित्रांनो सुरुवातीपासून सांगतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. जसं की आपण तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलंच होतं की आपल्याला आलेली होती गोव्याची ट्रिप. मग काय आपण आलो पुण्यामध्ये, लगेच गेलो कस्टमरला पिकअप करायला. कस्टमरला केलं पिकअप आणि लागलो आपण मुंबई बेंगलोर हायवेला. मग पुढे साताऱ्याच्या पुढे आल्यावर नंतर मग आपलं सुहास भाऊला म्हणलं तुम्ही चालवा जरा गाडी, मी जरा आराम करतो म्हणलं. रात्रभर गाडी चालवून खूप कंटाळा आला. त्यांनी डायरेक्ट आणले कोल्हापूरच्या इथे आणि थांबवली विठ्ठल कामतला नाश्ता करायला. नाश्ता वगैरे केल्यानंतर मलाच बसवलं अजून त्यांनी परत गाडी चालवायला. मग आपण गाडी चालव पुढे गाडी घेऊन तर मग नंतर कस्टमर म्हणले आपल्याला बॉर्डरवरून नाही जायचं, आपल्याला आंबोली घाट बघायचा. मग असल्या रस्त्याने गाडी घालायला लावली कस्टमरने आणि मॅप त्याच्यातल्या त्याच्यात काय लय अवघड झालं होतं. पण नंतर मग आपण आलो आंबोली घाटात. घाटातून मग सुहास भाऊनं काढली गाडी सणाना करत आणि पुढे आलो तर काय हे नागोबाचे आपल्याला दर्शन झालं. म्हणलं चला सणासुद्धा टायमाला बघितलं काहीतरी आपलं देवाचं दर्शन घडलं. मग आपण तिथून केली डायरेक्ट बॉर्डर वगैरे पास केले आणि केली गोवामध्ये एंट्री. गोवामध्ये एंट्री केली आणि पुढे आलो तर काय असं मस्त होतं राव गोवामध्ये. बघा हा ब्रिज तर बघा असला भारी आणि इकडे राईट साईडला तर काय फुल पाण्यामध्ये कसिनोच्या बोटी होत्या. मग पुढे आलो तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.